हॅपी चिल्ड्रन्स डे। आणि आम्ही काय केलं माहिती आज केच पण घेतलं आणि चेहऱ्यावर लावून दिलाय। हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये। तर आज आहे 14 नोव्हेंबर आणि हॅपी चिल्ड्रन्स डे टू ऑल, कारण की आज बालदिन आहे। तर आपले भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी केली जाते। आणि तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे पंडित नेहरूजी हे मुलांबद्दल किती प्रेम होतं त्यांच्या मनी, आणि त्यांनी मुलांच्या प्रेमासाठी, त्यांच्या व्यक्तित्वासाठी, म्हणजे त्यांच्या व्यक्ती विकासासाठी किती प्रयत्न केलेले आहेत। त्यांचा जो ड्रेस होता त्यावर ते रोज लावायचे, गुलाब लावायचे, रेड कलरचा रोज असायचा, तर खूप छान दिसायचं तो कोट, तो पेहराव खूप छान दिसायचा। तर चला आता तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा हॅपी चिल्ड्रन्स डे। आणि आमची सकाळ लवकर झालेली आहे, मी का सुद्धा इकडे उठलेली आहे। आता तुम्हाला दाखवते सकाळचं वातावरण। हाय, आणि इकडे बघा लगेच घोडा घेऊन बाहेर आलेली। आणि ही मस्ती अशीच चालू आहे आमची। तर आज काय स्पेशल असणार आहे ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल नंतर, कारण की मला थोडंसं बाहेर जायचं आहे, एक काम आहे ते करून येते आणि मग स्पेशल काय करणार आहे तेही तुम्हाला नक्की सांगेल। चिल्ड्रन्स डे। आणि आम्ही काय केलं माहिती आज केच पण घेतलं आणि चेहऱ्यावर लावून दिलाय। काय केलं डोळ्यावर, हे बघ। आणि ही खूप खूप थंडी वाजते ना, तर हातामध्ये आम्ही काय घातले, सॉक्स घातलेत। दाखव, असे सॉक्स दाखव, खूप थंडी वाजते। पण एक उलटा घातलंय, पांडा ओ पांडा, हे उलटा घातलाय तुम्ही, हा पांडा, हा बरोबर घातलाय। तर तुम्ही कसं सेलिब्रेट करणार आहेत आज ते नक्की सांगा कमेंट करून। काय आहे ते, काय आहे, बलून असं फुगवायचा, त्यातली सर्व हवा गेली, फोडून टाकला तो। आता काय फुगून होणार आहे। तर मग अशी दुकानात गेलतो ना, तर तिथून बलून घेतलाय तिने, एक घेतला होता पहिला, तो त्याला होल निघाला त्यामुळे काही फुगवता आलं नाही। मग दुसरा घेतलाय, फुगवला, तर नंतर तिने ताटाने दाबून दाबून ते तोडून टाकलाय आणि हवाच गेलाय। आता म्हणते मला फुगवून दे परत। कसं फुगवायचं, कसं फुगवायचं असा स्पेशल असं चिल्ड्रन डे आहे। तर इहिका साठी म्हटलं बिस्किट खात नाही जास्त, पण कधी मध्ये ती गोड बिस्किट खाते, त्यामुळे म्हटलं घरी काहीतरी बोलूया स्पेशल साठी। नको वाजवते, हा असं वाजवून दाखवते। पण मम्मा आता शूट करते नंतर, ठीक आहे, नंतर वाजव। ओ बस। तर काय बनवायचं शेवटी विचार केला तर कुकीज बनवूया गव्हाच्या पिठाच्या। नाही हो बस, बघू इकडे ते माझ्याकडचं। तर हे वाजवते, काय म्हणतात, नळसाळे। तर त्या गव्हाच्या पिठाचे कुकीज मला बनवायचे आहेत। त्यासाठी आटा आणलाय, गुळ आणलाय, साखर नाही घालणार आहे, गुळ घालणार आहे। मग थोडंसं असं पौष्टिक कुकीज म्हणतो ना आपण, म्हणजे बिस्किटच म्हणावं लागतील, तर ते बनवायचे आहेत। तर तो विचार चालू आहे आणि बघूया, ट्राय करते, फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे। हा तर फर्स्ट टाइमच ट्राय करणार आहे। हा बस, बाय करा, बाय बाय, नंतर या आता, हा बाय, जा खेळायला जा। पडलं ना मम्मा, मी नाही घेणार तुला। तर मग ते ट्राय करायचं आहे, मग त्यासाठी तयारी करायची आहे। मग गुळ वगैरे आता मी बारीक करून घेणार आहे आणि बाकी काय लागते ते तर सांगेलच तुम्हाला। अजून नाही, हा चला। तर आम्ही दोघी बनवणार आहोत कुकीज।
हो की नाही? आज बनवणार ना माझ्यासोबत? तिने हट्टच चाललाय मला वरती बसवा आणि मग कुकीज बनवू आपण. कुकीज म्हणजे काय ते माहित नाहीये, पण तिला ते पिठाबरोबर खायचंय. तर हातकडे बघू, हातकान हे बघा. तर हा आहे आटा आणि थोडासा आटा आहे तो, आणि त्यानंतर घरी बनवलेलं साजूक तूप. तर हे तूप आहे थोडंसं, आणि याच्यामध्ये मी कढईमध्येच आता सरळ काय आहे मिक्सचर हे करणार आहे, जे पीठ बनवणार आहे. तर थोडंसं गूळ घेतलेलं आहे, गूळ मॅश करून घेतलं आहे, बारीक करून घ्यायचा आहे गूळ. तर मी हे 3 आयटम वापरून गव्हाच्या पिठापासून कुकीज बनवणार आहे. थोडासा फॅनचा आवाज येत होता म्हणून मी बंद केला पहिला. तर ह्या कढईमध्ये सगळं काही मग घेणार आहे. आता मी हे थोडं क्वांटिटी का घेते, कारण की मी फर्स्ट टाइमच करत आहे आणि जास्त प्रमाणात करण्यापेक्षा आपलं थोडंसं करायचं आहे. 4-5 जरी बनले ना तरी पास, कारण की फर्स्ट टाइम करतोय. त्यात एवढे सगळे पदार्थ आपण मिक्स करणार आहोत. तूप आहे, गूळ आहे, परत आटा म्हणजे गव्हाचं पीठ आहे, आणि यामध्ये अजूनही काही गोष्टी टाकतात, जसे की ड्रायफ्रूट्स, कोणी चॉकलेट वगैरे, चॉकलेट्सच्या जे ग्रॅन्युल्स असतात ना ते सुद्धा टाकतात. फ्लेवर येण्यासाठी इसेन्स टाकतात, मग व्हॅनिला इसेन्स, अजून खूप काही व्हरायटी आहे त्याच्यामध्ये. पण मला फक्त ट्राय करायचे आहेत. सक्सेस होते की नाही ते मला माहित नाहीये, एक्सपेरिमेंट तर करायचे आहेत. आणि ऑफकोर्स मी काही ना काही एक्सपेरिमेंट करत असते आणि तुमच्यावर नक्कीच शेअर करते. फर्स्ट एक्सपिरियन्स असतो माझा. पण म्हटलं एवढं सगळं आपण टाकण्यापेक्षा थोडंसं बेसिक जेवढं लागते तेवढेच पदार्थ वापरून केले तर काय हरकत आहे. एकदा का हा पदार्थ चांगला आला तर त्यामध्ये आपण ऍड करू शकतो ड्रायफ्रूट्स, परत ड्रायफ्रूट्स म्हणा किंवा एसेन्स म्हणा, किंवा बाकीचे काही गोष्टी आहेत छोट्या मोठ्या जे टेस्टी बनवतील आणखीन कुकीजला, ते सुद्धा ऍड करता येईल. चला तर आता हे 3 वस्तू टाकून मी आता बनवते. बघूया, ट्राय तर करूया. इकडे ही काय आहे सगळं पिठाचं. आता काय चाललंय मॅडम तुमचं? हात पूर्ण भरवलाय की नाही दोन्ही पण? काढा, चला काढा पटकन. पण आपल्याला घ्यायचं याच्यामध्ये. आता हिचं खेळणं चालून देते. आता तूप मी टाकते, बॅक कॅमेरा करते. बस तुपामध्ये गूळ चांगला मिक्स झाला पाहिजे. आता याच्यामध्ये ना मी पीठ ऍड करणार आहे, आणि मी सर्व जे आहे ना ते अंदाजे घेत आहे, म्हणजे असं प्रमाण नाही आहे. आता मी 1 वाटी घेते यामध्ये, आणि 1-2 जसे जास्त प्रमाणात आपण करणार आहोत, मग जास्त कुकीज करायचं असेल तर जास्त पीठ आपण टाकायचं आहे. तर मी आता 1 वाटी आधी टाकून घेते. आणि अजून थोडं टाकते. तर हे हाताने चांगल्यापैकी मळून घेणार आहे. हलक्या हाताने ते मिक्सिंग करायचं आहे. तर हे आता चांगल्या तुपामध्ये मिक्स करून घेते. ही रेसिपी आहे ती खरंच माझ्याकडून होईल की नाही शक्यता कमी आहे. आणि तुम्ही पाहू शकता आटा पण मी थोडाच घेतलेला आहे, म्हणजे गव्हाचं पीठ थोडंच घेतलेलं आहे मी. आणि तूपसुद्धा 2 चमचे टाकलेले आहेत. आणि गूळसुद्धा म्हणाल तर 1 मोठा चमचा, पोहे खायचा चमचा आहे ना तो घेतलेला आहे. बघूया आता. तर आता हे छानपैकी मिक्स झालेलं आहे. तूप आणि गूळ एकत्र केलेला आहे मी.
आणि जसं की मी तुम्हाला बोलले ना, एसेन्स वगैरे जर फ्लेवर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये, पण आता माझ्याकडे नाही आहे. मी फक्त आता ट्राय बेसवर मी हे करत आहे. आणि ज्यावेळेस मला वाटलं की आता ही रेसिपी माझी छान झालेली आहे, तर नक्की पुढच्या वेळेस एकच्यात अजून काही ना काही ॲड करणार आहे. आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून आपण हे मळून घेणार आहोत. आणि ही माझी पहिलीच रेसिपी असेल कुकीज घरी बनवायची. खरं हे मी कधी ट्राय केलेलं नाही आहे. बघू आता, फिंगर क्रॉस. चला आता मी सगळं मिक्स करून घेते पहिले, नंतर तुम्हाला दाखवते. पीठ छानपैकी मळून झालेलं आहे. घट्ट असं पीठ मळलंय, जास्त मऊ पण नाही मळायचं आपल्याला, घट्टच पीठ लागतं आहे. त्यासाठी आता काय करणार, याला छानपैकी रॅप करून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तरी 10-15 मिनटं मी ठेवेल आणि त्यानंतर मग कुकीज बनवू. 15 मिनटं झालेले आहेत आणि फ्रीजमधून मी पीठ काढलं आहे बाहेर. तर आता याचे आपण कुकीज बनवूया. आकार कोणतेही तुम्ही देऊ शकता, गोल कोणत्याही शेपमध्ये, या स्टारमध्ये, बदाम हार्ट शेप आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता. पण मी आता कुकीज हा गोलच असतात त्यामुळे मी कुकीज गोल बनवणार आहे. तर एक गोळा घेतलेला आहे. तर असं छानपैकी मी तयार करून घेते. तुम्हाला दिसत असेल. तर अशा पद्धतीने गोल करून घेते. आणि मी काय केलं, कुकीज हे करण्या अगोदरच मी कढईमध्ये ना मीठ वगैरे टाकलं आहे आणि ते प्री हीटला ठेवलेलं आहे गॅसवर. तुम्हाला दाखवते. हे बघा इथे. आणि मोठं गॅस केलेला आहे. म्हणजे प्री हीट छानपैकी झाल्यानंतर म्हणजे जसं आपण त्याच्यामध्ये ठेवू तर हीटिंग सर्व बाजूनी बसली पाहिजे ना, त्यासाठी मग मोठ्या गॅसवरच ठेवलेलं आहे. आणि ओव्हन नाही आहे माझ्याकडं ऑफकोर्स, त्यामुळे आपली ही सिंपल अशी जी टेक्निक आहे कढईमध्ये करायची. कोणी कोणी कुकरमध्ये पण करू शकतं. हे कुकरला शिट्टी न लावतो सुद्धा प्रीहीट करून त्याच्यावरमध्ये बनवू शकतो कुकीज. तर हे झालेलं आहे. दुसरं आता मी करून घेते पटापट. कुकीज रेडी झालेले आहेत. हे पहा ताटामध्ये. आता मी ना काय करते, ही माझ्याकडे चाळण नाही तर त्याच्यामध्येच ठेवणार आहे. बाकी आता माझ्याकडे दुसरं भांडं नाही आहे, तर यामध्ये याला तूप लावलेलं आहे. आणि बटर पेपर असेल तर नक्कीच ठेवू शकता, पण माझ्याकडे बटर पेपर नाही त्यासाठी मी तूप लावलेलं आहे. आणि एक एक करून याच्यामध्ये ठेवून देते. पाहूया आता खरंच चांगली कुकीज होते की नाही, कुरकुरीत जशी आपल्याला दुकानात मिळते, म्हणजे बेकरीमध्ये पाहायला मिळते आणि आपण खूप वेळेस खाल्लेले असते. तर हे एक ऑप्शन म्हटलं चला ट्राय करूया, जमते का नाही. थोडंसं ॲडजस्ट करते कारण छोटी पडते. अजून एक राहिलेली आहे. ओके. आणि ही इथे असे ॲडजस्ट करून आता मी याच्यामध्ये ठेवलेले आहे. चलो लेट्स डू इट. तर इथं झाकण काढते. पंधरा 20 मिनटं वाट बघूया. 15 मिनिटांनी मी पुन्हा चेक करेल की कुकीज झालेली आहे की नाही, मग तुमच्यावर नक्की शेअर करेल. कुकीज झालेली आहे. आता मी तुम्हाला दाखवते कशी झालेली आहे. फक्त बघायची काही मला टाइम भेटला नाही. तर हे बघा इकडे कुकीज ताटामध्ये काढून ठेवले, गार झालेली आहे. ते कडक झाली आहे का नाही ते पण तुम्हाला सांगते. तर हे तुम्हाला दाखवते कुकीज. तर मस्तपैकी कडक झालेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता पाठीमागची जी बाजू आहे ना ती थोडी ब्लॅक झालेली आहे, जास्तच
भाजलेली आहे ती आणि कडक कशी झाली ती तुम्हाला दाखवते. तुम्हाला आवाज करून दाखवते याचा. हे एकदम कडक झालेली आहे आणि आता ब्रेक करून दाखवते आतमध्ये किती छानपैकी भाजलेलं आहे. तर मस्तपैकी भाजलेली आहे, पण प्रॉब्लेम एवढंच झाला की मी जास्त वेळ ठेवण्यात आलेलं माझं, त्यामुळे नाही खालची बाजू जास्त जळाली आहे. आता टेस्ट करायला सांगते. भानुदास आहे तिथे, त्यांना म्हणते टेस्ट करून मला सांगा. मीही खाणार आहे आणि ही सुद्धा खाणार आहे. ती तर रेडीच आहे, मग कशी ती मी खाल्ली थोडीशी. चला आता तुम्ही सांगा, दोघं पण सांगा. जरा ही घ्या एक. छान झाली, गोड कमी आहे, थोडी जळालेली आहे. साखर टाकली का गुळ टाकलं असं सांगा बरं. गुळ टाकलं ना. कशी झाली मामा सांग. छान छान झाली सांग. सांग छान छान कशी झाली सांग. सांग छान छान झाली. असं करे बघ इकडं. तिचं लक्ष तिकडे काय आहे त्याच्यामध्ये बास्केटमध्ये. तर आता मी खाऊन पाहते कशी झाली आहे. आय थिंक गोड नसणारच आहे, काही गुळ मी कमीच टाकला होता. गंध येते. गंध आहे. चल उतर, बस बस, पाय दुखायला. जी गव्हाची पिठाची टेस्ट असते ती तर आहेच, पण कमी गोड झालेली आहे आणि मला गोड आवडतं. पण हे ट्रायल बेसवर होतं म्हणून ठीक आहे. आता छान म्हणावं लागेल. फक्त एवढंच की जास्त टाइम झाल्यामुळे ते खालच्या बाजूला लागलं आहे, म्हणजे चांगलीच भाजलेली आहे. तर आता हे कुकीज आहेत ते चहा बरोबर मी संपवून टाकणार आहे, कारण की ते किती काय झालं ते आपण त्यात जे पदार्थ वापरले आहेत ते मोलाचे आहेत, त्यामुळे फेकून दिवशी वाटत नाही आहे. थोडंसं जे भाजलेलं कडसर असा स्वाद येत आहे, पण ठीक आहे. चहाबरोबर गोड चहा केला तर त्याच्यावर हे खरंच संपून जाणार आहे आणि ते मी खाणार आहे. तर अशा पद्धतीने माझा हा ट्रायल बेस सक्सेस झाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. थोडंसं चुकलं आहे, पण नेक्स्ट टाइम मी परत करणार आहे आणि नक्कीच तुमच्यावर शेअर करणार आहे मी कसं बनवणार आहे. आणि त्यावेळेस मी खरंच सगळे पदार्थ टाकणार आहे. इसेन्स टाकणार आहे, परत चॉकलेट ग्रॅन्युल्स टाकणार आहे, ड्रायफ्रूट्स असतील तर तेही ॲड करणार आहे त्यामध्ये. आणि त्यावेळेस मस्त अशी कुकीज बनवून देणार आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे बनवून. चला तर आता इथेच व्हिडिओ एंड करते. खूप मोठा व्हिडिओ झाला असणार आहे खरं, आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे, त्यामुळे आता बाकीचं तर मी कुकर वगैरे लावलेलंच आहे. आता पटकन मी स्वयंपाक करून घेते, जेवण वगैरे करतो आणि मग थोडं फिरणार आणि त्यानंतर झोपी जाणार आहे. चला तर आता हा व्हिडिओ इथेच एंड करते. होप सो तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, हसत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. बाय बाय.